तर हे बघू शकता मित्रांनो, आपलं तूर आणि सोयाबीनचं पीक आहे. थोडं अळीचं प्रमाण आपण 15 तारीखला 15 ऑगस्टला याच्यावर फवारा मारला होता. जास्त दिवस झालेले नाहीत. आता दिवस झालेले आहेत 15, आजची 22 तारीख आहे, 22 ऑगस्ट. 7 दिवस झालेले आहेत मित्रांनो, जास्त वेळ झालेला नाही. तरी पण याच्यावर थोडं अळीचं प्रमाण आपल्याला, हे पानं तर कुरतडलेलेच आहेत अगोदरचे, पण तरी पण सुद्धा वातावरणामुळे बदलमुळे याच्यावरती मला थोडी पाहायला मिळाली आहे मित्रांनो. तर असं आपल्याला वाटतं की याला पण पाण्याची आवश्यकता नाही, पण याला पण मित्रांनो पाण्याची आवश्यकता. कारण जे जमीन जे खाली ते पूर्ण प्रकारे वाढलेली आहे, पूर्ण प्रकारे जमीन सुकलेली आहे. वरून जरी हिरवं दिसत असलं तरी खालच्या प्रमाणे याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा ओलावा नाही. तरी आम्ही जे काही पाणी जे आहे, खालचं पाणी जसं जाईल तसं याला लावत आहो. कारण तेवढा त्याला जे आधार आहे तो मिळणार आहे. तूर बघू शकता आपली थोडी पिंगट पडलेली चालत आहे, थोडी कमी जास्त आहे तूर. कारण थोडी मागची लावलेली आहे, पाण्याचा खंड पडला होता सुरुवातीला. खालच्या पाण्यावर आपण तूर काढून घेतलेली होती, थोडं पाण्याचा खंड पडलेला होता. तर ते तूर जी आहे कुठं कमी कुठं जास्त झालेली आहे. तर काही जे ओढी आहेत तिथं हे तूर लहान आहे. तर हे लहान याच्यामुळेच आहे की याला फवारासुद्धा आपण काढलेला नाही. आणि थोडं पाण्याचं प्रमाण जे वरचं पाणी जे आहे ते पण सुद्धा येत नाही आहे. तर त्याच्यामुळे जे आहे हे तूर वाढलेलं नाही आहे. आणि जिथं चांगला भाग आहे, काळीचा भाग आहे, इथं थोडा भोरांडीचा भाग आहे, थोडी तपाळ जमीन आहे, त्याच्यामुळे पण वाढलेलं नाही. तिथं काळीच्या भागातली मी तुम्हाला तूर दाखवणार नंतर. तिथं तूर अक्षरशः डोक्याच्या वरती गेलेलं आहे. आणि तिथं तूर पण चांगलेली आहे एकदम, कारण तिथं जमीन चांगलेली आहे आणि पाणी धरून ठेवणारी जमीन आहे. त्याच्यामुळे भरपूर दिवस जे आहे पाणी जमीन धरून ठेवते आणि तिथं पीक वगैरे पण चांगलं येते. तर हे बघू शकता आपलं सोयाबीन कशाप्रकारे जमलेलं आहे. इथं फुलं पण लागलेलं आहे आणि काही फुलांचं रूपांतर जे आहे ते चरपटांमध्ये सुद्धा झालेलं आहे. याच्यामध्ये फवारा आपण मारला तो सांगू इच्छितो की आपण जे आहे मागच्या वेळेस याच्यामध्ये आपण सोलोमन मारलेला आहे. तर आपण फवारे कंपनीचेच मारलेले आहेत चांगले, बाहेर कंपनीचं सोलोमन आहे. आणि त्याच्यानंतर आपण NPKS ते विद्राव्य खत, ते खत जे घेतलेलं होतं ते 2 किलो आपण खत घेतलेलं होतं. ते 2 किलो खत आपण त्याच्यामध्ये मिक्स केलं होतं. कारण फुलांची गळ होऊ नये आणि फुलांची संख्या वाढावी याच्यासाठी ते खत घेतलं होतं. आणि बोरॉन घेतलं होतं टाटाचं बोरॉन 20% जे बोरॉन येतं ते बोरॉन आपण घेतलं होतं. त्याच्यामुळे जे फुलांचे गळ जे आहे ते गळ होत नाही, ते पण आपण घेतलं होतं. आणि एक त्याच्यामध्ये बायोविटा कंपनीचं चांगल्या प्रकारचं टॉनिक जे आहे आपण त्याच्यामध्ये ॲड केलं होतं. तर असं साधारणतः आणि अळीसाठी आपण सोलोमन घेतलं होतं. अशा प्रकारे 4 घटकांचा आपला हा फवारा कॉम्बिनेशन केलं होतं. आणि त्याचा फवारा आपण 15 तारीखला म्हणजे 15 ऑगस्टच्या दिवशीच आपण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा पेट्रोल पंपाच्या सहाय्याने काढला होता. तर त्याचा रिझल्ट चांगला मिळालेला आहे आपल्याला, असं नाही आहे, चांगला रिझल्ट मिळालेला आहे. परंतु पाणी जर आणखी पडलं असतं तर तो रिझल्ट आणखी चांगल्या प्रकारे जो आहे आपल्याला इथे बघायला मिळाला असता. थोडं पाण्याचा खंड पडल्यामुळे इथं जे आहे पाण्याच्या अभावामुळे थोडं कमी जास्त जे सोयाबीन आहे ते वाढ तरी इथं चांगले झालेलं आहे. वाढल्याची कोणत्याच प्रकारची जे इथं कमतरता नाही आहे. परंतु विषय असा आहे की जे क्वालिटी आहे, पाण्याची क्वालिटी, फुलांची क्वालिटी, फुलांची संख्या त्याच्यामध्ये थोडी घट होऊ शकते, असं निदर्शनास थोडं लक्षात येते. तर शेवटी आता आपण ह्याच्यावरती आपल्याला जे करायचं ते तर आपण करणारच आहोत. पण शेवटी उत्पादन किती काय येणार आहे ते त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला शेवटी जेव्हा सोयाबीन आपलं हार्वेस्टिंग होईल तेव्हासुद्धा मी एक व्हिडिओ काढणार आहे की आपल्याला ॲव्हरेज पूर्ण 4 एकरमध्ये किती मिळाला आहे. याच्यामध्ये अगोदरसुद्धा आपण एक फवारा काढला होता सुरुवातीला. याच्यामध्ये तणनाशकाचा फवारा काढला, तो तुम्हाला व्हिडिओ अपलोड केला आहे चॅनलवरती. त्याच्यानंतर आपण जे अळीचं आणि एक टॉनिक आणि एक बुरशीनाशक त्याचा पण फवारा, थोडा जास्त मागणी, थोडा साधा फवारा जो आपण काढला होता. त्याच्यामध्ये अकिरा घेतला होता अळीसाठी, जी इंडियन कंपनी होती अकिरा. आणि बुरशीनाशक घेतलं होतं त्याच कंपनीचं, आणि टॉनिकसुद्धा त्याच कंपनीचं घेतलं होतं. असं एकाच कंपनीचं आपण कॉम्बिनेशन घेतलं होतं आणि त्याचा फवारा मारला होता. तर त्याचा रिझल्टसुद्धा चांगला मिळाला होता. आणि 1 महिन्यानंतर आपण जो आहे सोलोमन
NPK खत जे आहे विद्राव्य खत 1 किलोच्या पॅकिंगमध्ये 2 किलो आपण खत घेतलं होतं आणि 500 ग्रॅम बोरॉन आणि बायोविटाचं टॉनिक आपण या फवाऱ्यामध्ये घेतलेला आहे. तर आपण तिसरा जो फवारा आहे आता तो फवारा पण सुद्धा आपण पेट्रोल पंपाच्या सहाय्यानेच काढलेला आहे. कारण जो आहे चार्जिंगच्या पंपाने इथं आपल्याला रिझल्ट जो आहे इथं मिळणार नाही. कारण चार्जिंगचा पंप जो आहे त्याचा स्प्रे जो आहे तो वरवरतीच होणार आहे. पूर्ण झाडाला जे स्प्रे जे आहे बुडापासून शेंड्यापासून बुडापर्यंत तो इथं स्प्रे जो आहे तो होणार नाही चार्जिंगच्या पंपाने. त्याच्यामुळे पेट्रोल पंपानेच स्प्रे जर केला तो शेंड्यापासून बुडापर्यंत तो हवेच्या सहाय्याने तो स्प्रे चांगल्या प्रकारे लागतो आणि त्याचा आपल्याला रिझल्टसुद्धा चांगला मिळणार आहे. तर आपल्याला 2 सप्टेंबर ते 3 सप्टेंबरला आपण तो नंतरचा फवारा मारणार आहे. त्याच्यामध्ये आपण अळीचं घेणार आहे, अळीचं औषध घेणार आहे. चांगल्या प्रकारचं औषध कोराजन वगैरे किंवा टाटाचं गेटवे घेणार आहे किंवा ॲम्प्लिगो हे पण सुद्धा चांगलं आहे. जे आपलं अदामा कंपनीचं त्याचे पण खूप चांगले रिझल्ट आहेत. आणि त्याच्यामध्ये बुरशीनाशक हे थोडं चांगल्या प्रकारचं आपल्याला वापरावं लागणार आहे, जे जास्त दिवस बुरशी पकडणार नाही. बुरशीचं प्रमाण खूप दिवस असं कंट्रोल करणार आहे. त्याच्यामध्ये आपलं जे आहे टाटाचं जे आहे ते बुरशीनाशक ते खूप महागडं येतं. तर थोडं आपण BSFचं पण घेऊ शकतो, ते थोडं त्याच्यापेक्षा कमी येतं. आणखी भरपूर पण जे बुरशीनाशक आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, परंतु जास्त हलक्या लेवलचं बुरशीनाशक न घेता आपण मीडियम लेवलचं बुरशीनाशक घेऊ आणि अळीचा फवारा हा चांगला घेऊ. तर त्याचा रिझल्ट पण आपल्याला म्हणजे भविष्यात चांगला मिळू शकेल. तर 2 ते 5 सप्टेंबरच्या दरम्यान आपण याचा स्प्रे काढणार आहोत. तोपर्यंत पाण्याची पण वाट आपण बघतच आहोत. पाणीसुद्धा याच्यामध्ये येणार आहे. खालचं आपण थोडं पाणी लावलेलं आहे, जेवढी लाईन चालते तेवढी, जसं होईल तसं. तर मित्रांनो, कसं काय सोयाबीन जमलं आहे आणि तूर कशी काय जमली आहे हे आपल्याला आपण नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता. आणि आपल्याकडे पाण्याची काय परिस्थिती आहे सध्या, पिकं वगैरे कशा आहेत ते पण आपल्याला या चॅनलच्या कमेंटमध्ये कळवू शकता. मित्रांनो, धन्यवाद.